आज मी पक्का मोठा पराक्रम केला तर सगळं पूर्ण चहा सांडून बसते. जर माझ्या नवऱ्यास माझा चहा सांडला तर 2 शिव्या खाल्याशिवाय राहणार नाही. हाय हॅलो नमस्कार, सतूचे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मला जायचं तर बाहेर थोडे भाजी आणायची. आता 1-2 महिने असे भाजीच खायला लागेल, कारण आता श्रावण महिन्यात चालू होणार आहे. आजपासून श्रावण महिन्यात चालू झाला होता. आज तर सकाळी लवकर उठली होती, मस्त अशी फ्रेश झाली आणि घेतलं स्किन केअर करायला. थोडी फेसला अशी सनस्क्रीन लावून घेतली, त्यानंतर मॉइश्चरायझर लावला आणि घेतला माझा फेवरेट बॉडी लोशन लावायला. त्या दिवशी मागवला होता असा बॉडी लोशन, 1 नंबर होता. मला पण लय आवडला म्हणून मी मागवला होता आणि हाताला एकदम पूर्ण ऑब्झर्व होते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक करा. नंतर मी गेलो होतो ताईंची ताई घेतले आयब्रो करायला, एक कस्टमर आली होती. त्यानंतर ताईने नाडे आणायला टेलरच्या इथं नाडे वगैरे अंडी घेतली. कॅडबरी दुकानातून मस्त खाऊन घेतली. मग घरी आली. संध्याकाळी बेत होता मेथीची भाजी, ती मेथीची भाजी घेऊन आली होती मी. आजपासून श्रावण पण चालू झाला तर भाज्या पण महाग होतील, तर आता स्वस्त आहे तर खाऊन घेऊया. आणि मस्तपैकी आता मटकीची भाजी बनवणार होती. मग असं चहा बनवला आणि तो पण पिऊन घेतला आणि मग तर आणि मग अशी मटकीची भाजीला फोडणी देऊन भाजी पण रेडी झाली होती. बाजूला चपात्यांचा पीठ मळून घेतला होता. अवताराकडे जाऊ नका, मी पाण्यामध्ये भिजली होती म्हणून माझा असा अवतार झाले. केस इकडे तिकडे विस्कटले होते. 4-5 असे चपात्या लाटून घेतल्या, कारण का मला चपाती जास्त आवडत नाही आणि आवडते म्हणून 2-3 चपात्या बनवल्या होत्या मी. कारण का मला भाजी पण होती आणि थोडा भात पण होता, तेच खाऊन घेऊ. आणि म्हणून मेथीची भाजी संध्याकाळी करणार होती म्हणून आताच घेऊन आली होती. परत भेटणार ना आता, ताई त्याची तर चांगली लागते खायला. अशा चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि नंतर उलू बसतात. दिवसभर काही काम नसते म्हणून घेतली मेथी भाजी साफ करायला. नंतर मग टाइम नसेल मग डायरेक्ट मग का संध्याकाळी पाणी वगैरे ते भरायला लागते, मग म्हणून तर भाजी वगैरे साफ करायला भेटत नाही म्हणून आता साफ करून घेते. टाइम भेटलाय तर आता दुपारचे काही कामच नसतात म्हणून घेतली साफ करायला. जेवण वगैरे केल्यानंतर घेतला केक खाऊन. मी रात्री आणलेली पेस्ट्री तीच राहिली फ्रीज मध्ये ठेवलेली, मस्त अशी खाऊन घेतली. नाही घेतला मी फंडापाच्या पोस्ट मॉर्टम करायला. 2 महिने झाले गल्ल्यामध्ये थोडे थोडे करून पैसे टाकायचे, तर तो गल्ला आता एवढा भरला होता, झाले असतील 4-5 हजार रुपये त्याच्यामध्ये. तर तेच बघायचं. गल्ला बघून लहानपणाची आठवण आली. मी पण पहिले असेच पैसे जोंबलून ठेवायचे आणि मस्त असा जास्त पैसे झाले फोडून टाकायचे. तीच आता आठवण, मी जोंबलून ठेवले होते पैसे. बाय गाईज.